वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जो आहे हा आता RSS कार्यालयाच्या दिशेने जे निघालेला आहे, समर्थनगर तसंच बाबा पेट्रोल पंप परिसरामध्ये RSSचं कार्यालय आहे आणि या अनुषंगाने मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो। आपण बघू शकतो की माझ्या मागे आता जे लाईव्ह सुरू आहे ते मेनवरती घ्या, महत्त्वाचे। जेपी हॅलो, हां म्हटलं आता जे सध्या लाईव्ह सुरू आहे ना पेजवरती ते घ्या मेनवर, कारण मग वातावरण चांगलं आहे। आता लोक जाऊ देऊ नका, हेच काम आहे ऑटोमॅटिकली तोड करू। Polis
चित्र जे आहे अशा पद्धतीनं मोर्चा आपण बघू शकता की या ठिकाणी पोलिसांकडून रोखण्यात आलेला आहे आणि पोलीस आणि कार्यकर्ते पोलीस समजून घालण्याचा प्रश्न करते। हा सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील हा प्रकार आहे। पोलीस अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना समजून घालण्याचा या माईकद्वारे करण्यात येत आहे। मात्र कार्यकर्ते हे आक्रमक दिसून येत आहे। घोषणाबाजी आरएसएसच्या विरोधात कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नका, या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असं देखील सांगितलं जात आहे। एक मिनट पकडो मला मेरे पे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जो आहे हा वंचितकडून मोर्चा काढण्यात आला आणि आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार होता। मात्र या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती आणि आता बाबा सतीश पेट्रोल पंप जवळ जो आहे हा मोर्चा आता अडवण्यात आलेला आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आपण बघतोय की सुजात आंबेडकर यांचं भाषण झालं आणि त्यानंतर आता हा मोर्चा जो आहे हा आरएसएसचे जे कार्यालय आहे बाबा पेट्रोल पंप परिसरामध्ये त्या दिशेने निघाला होता। मात्र आता पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस इथं तैनात आहेत आणि मोर्चेकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता केला जातोय पोलिसांकडून। मात्र मोर्चेकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे। सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहेत, ते मागे आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाकडून क्रांती चौकच्या दिशेनं जाणारी जी वाहतूक आहे ही आता सध्या एकतर्फी करण्यात आलेली आहे आणि गाड्यांचा सुद्धा आपण बघू शकतो की दुसऱ्या दिशेने सुद्धा तेवढाच पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। क्या आपल्या पक्ष प्रमुखांचा आदेश आहे आपल्याला या मोर्चाला कायदेशीर परवानगी नाकारण्यात आलेली आहे। यापूर्वी त्यांनी सूचित करण्यात आलेलं आहे। आपल्या आवश्यकांच्या सूचना पाळा, कोणत्याही कायद्यांशी प्रश्न निर्माण होणार नाही आणि सार्वजनिक शांतता भंग करणार नाही याकरता पोलीस प्रशासन सगळ्यांनी सहकार्य करा। कुठे आपल्याला मागे मिळवण्यात आलेलं आहे, समोर बारीकेचे जे आहे कुठे आपण बारीकेचे सर्व कार्यकर्त्यांनी मागे जा।
तिला दादा मारलो आपल्या सर्वांना आम्ही सांगितलं होतं की RSS साठी आपण इकडे 3 महत्त्वाचे गिफ्ट आणले. त्यामध्ये 3 गिफ्ट सगळ्यात पहिलं काय? संविधान. दुसरं काय? भारताचा झेंडा, तिरंगा. आणि तिसरं काय? पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. महाराष्ट्र सरकारचं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. मी परत एकदा सांगतो की RSS ही संघटना आजपर्यंत 15 ऑगस्टला आजपर्यंत 15 ऑगस्टला तिरंगा आणि म्हणून आज त्यांना आम्ही भारतीय नागरिक म्हणून एक भारताचा झेंडा हा घेऊन आलो. कमेंट वाचा ना कमेंट. RSS ही संघटना रजिस्टर्ड नाही म्हणून महाराष्ट्र पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट या ऍक्टच्या अंतर्गत आपण स्वतःला रजिस्टर करूया म्हणून या ऍक्टची एक आणि त्याच पद्धतीने आपण संविधानाच्या मार्गाने चालू आणि झालं ते हां ते भेटून आले त्यांनी पण क्लिअर गेलं की आमची जॉबला वगैरे आणि त्यांचं पण पॉझिटिव्ह आहे आमचं काही प्रॉब्लेम नाही. ऑफिसला जाऊन आले ना आपले कर्मचारी. हो सर बोलणं आलं झालं. आज होऊन जाईल. हॅलो आज होऊन जाईल. येस सर. परत एकदा म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जय भीम. धन्यवाद. त्यानंतर मी रक्षक आणि अरे डबल काय तुम्हाला संबोधित करायचं आपल्याला ऐकायचं आहे तोपर्यंत आणखी 2 लोक जाऊन हे गिफ्ट ठेवून येणारे आपल्याला कोणी एवढ्या वाजता का कशा चालले तिकडे कशा चालले इथे सगळ्या बसा. तुझ्या दादानी सांगितलंय ना शांततेत जागेवर बसा सगळ्यांनी. बंदोबस्तामध्ये लोक जागेवर खाली कुणी अडचण करायची नाही. रस्त्याच्या कडेवर वाचलेले खाली उतरा बसा जागेवर. तुझ्या दादा इथेच आहे. बाजूला लाकडं जिल्ह्याने मोर्चा दिल्यानंतर बोलतो बरोबर होईल. जरी थांबून घ्या गडबड करू नका. तिकडे
सर्वांना परत एकदा विनंती करतो की जिथे मोर्चा चालू आहे आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये ओ सतीश भाऊ, सतीश भाऊ, सतीश भाऊ, सतीश नहीं देखिए तू गर्दी होता नहीं टाकी तो हुआ तो उन्होंने कुछ सामने नहीं पत्रकार बनने की बहुत मेहनत कर रहे हो सर, आगे बढ़ो तो एक बात है सर आपके पास है नहीं खाली हाँ एक मिनट सर एक मिनट तीन लोक RSSला तीन गोष्टी भेटल्या पहिली गोष्ट ती देते अंगावर यायला मी नाही काय म्हणतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पब्लिक रजिस्ट्रेशन एक तीन गोष्टी आम्ही याच्यासाठी देतो की तुम्ही ऍक्ट प्रमाणे स्वतःला रजिस्टर करा दरवर्षी आणि दर दिवशी तो झेंडा संघटनेमध्ये 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणं बंद करून तिरंगाचा सन्मान करणं सुरू करा आणि कायद्याचा आणि संविधानाच्या चौकटीत राहा. हे तीन भेट वस्तू आम्ही द्यायला अडवलेला. हे बघा आम्ही पोलिसांना केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये पण त्याच्यात पण महत्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की RSS रजिस्टर हे नसतानाही एवढे 3000 पोलीस कशासाठी आले? RSS रजिस्टर्ड संघटना नाही. आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी आम्ही एका RSSच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय. त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये CRPF जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज
हे एवढे सगळे का लागतात? तीन बॅरिकेड लावले, हे एवढे सगळे का लागतात? आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय, आम्ही प्रेमाने मोर्चा करतोय, आम्ही भारताचं संविधान, भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय. तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी? आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्त राहाव्या आणि सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून RSSचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधानाने मानावा याच्यासाठी आम्ही मोर्चा करतो. आमच्याकडनं कोणताही कायदा कानून तुटला जाणार नाही, आमच्याकडे कोणतेही ऍडव्हान्स पेपर्स नाही आणि आम्ही आमचा पक्ष, आमची संघटना ही रजिस्टर्ड आहे. तर कायदा कोण तोडतंय, सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करते हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. झेंडा देत आहे, त्यांचा तर दावा असा आहे की ते तर सगळ्यात जास्त राष्ट्रभक्त आहेत. पण हेच राष्ट्रभक्त इतके दिवस 15 ऑगस्टचा काळा दिवस साजरा करत होते, हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे. हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या इतिहासाचा, भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले. हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होते आणि त्याच्याहून महत्वाचं हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा 15 ऑगस्ट मानत नाही. तर राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता विचारणारच आहे. असं आहे की हा मोर्चा आता संपला आहे का की पुढे जाणार आहे? इकडे कंटिन्यू राहील. वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आले ते लोकांना संबोधित करतील, आमची भूमिका मांडतील आणि तोपर्यंत आम्ही RSSला या 3 गोष्टी गिफ्ट करून येऊ. कोण जाणार आहे? माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीच्या अध्यक्ष शमीबाताई पाटील मतदारसंघाच्या उमेदवार सुद्धा होत्या. त्याच पद्धतीने आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अमितदादा भुजबळ, औरंगाबादचे नेते, ते आम्ही तिघं एकत्र जाणार. हा हे सुजात आंबेडकरांवर प्रेम सुजात आंबेडकरांवर आहे. चला शेट चला तीन गोष्टी आपण वेगवेगळ्या लोक करतो. बाकी आपल्या कार्यकर्ते नाही आहेत ना कोणी? बाकी सगळे थांबा. अकरम भाई सगळे थांबा. तिघ जण बसा फक्त, बाकी जागा नाही आता, बसू नका आता बाकी. सुजाता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. मला समोर यायचं असेल तर गाडी मीडियावाल्यांसाठी साहेबांनी पिंजरा उपलब्ध केलाय. एकदा अनुभव घ्या सगळ्यांनी. पिंजऱ्यामध्ये जायचं. सर काय सांगा? हे बघा, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्हाला 3 गोष्टी द्यायच्यात, 3 गिफ्ट द्यायच्यात म्हणून आम्ही तिघं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जातोय. वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा चालू आहे आणि आपल्या सर्वांना मी एवढंच विनंती करतो की जो मोर्चा चालू आहे तो आपण सर्वांनी कव्हर करावा. शांतता. आपण 3च मागण्या ज्या प्रामुख्याने केलेले तेच निवेदन देणार आहोत. निवेदन कोणताही नाही देणार आहे. RSSला निवेदन कोणताही नाही देणार आहे. आम्ही RSSला भेट देतोय, ते म्हणजे संविधान, भारताचा झेंडा आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन ऍक्ट. तर आता कुठं चाललंय? नाही तू मध्ये समजा
इथं सुद्धा आहे पोलिसांनी जे आहे बॅरिगेटिंग केलेली बघायला मिळते RSS कार्यालयाच्या बाहेर. चलो 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 चलो. बाहेरून मीडिया वाले प्रेम मध्ये आले तर कारवाई करतील ना. मीडिया वाले प्रेम कारवाई करेल. अरे ढकलू नका रे. शांत. हा मागे सर्वांना इथे उपस्थित जय भीम. आज वंचित बहुजन आघाडीचा RSS विरुद्ध मोर्चा पोहोचलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा पोलिसांनी बॅरिकेड लावून इथे थांबवलेला आहे आणि आम्ही जे 3 गिफ्ट आणले होते ते RSSच्या वतीने पोलिसांच्या वतीने साहेबांनी स्वीकारायचे आमच्या वतीने स्वीकारणं मान्य केलेलं आहे. म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले, भारताचा झेंडा, रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान, हे पोलिसांना देणार आहोत आणि पोलीस आमच्या वतीने ते RSS वाल्यांना गिफ्ट करणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून या प्राथमिक स्वरूपामध्ये सगळ्यात पहिलं gift भारताचा राष्ट्रध्वज हा पोलिसांना देत आहे. आम्ही थोडं मागे ना. आम्ही थोडं पाठे मागे. दादा हात लावून थोडं मागे सरक ना. अरे हे लोटू नका ना यार. दादा इकडे बघा. ही दुसरी गोष्ट संविधानाचा पुढं कॅमेरा मोबाईल आणि तिसरी अरे भो नाही नवला ते बसा. दादा इकडे समोर तुम्हारा मोबाइल नीचे गीता नीचे देख ले. नीचे 25 थोड़ा हट. चला चला साहेब गाडीतल्या साहेब चला. थांबा थांबा थांबा. चालू कर यार. जब क्या कर रहे हैं? मागे थोडं जागा करा.
सगळे औरंगाबाद लोकल नीट बाईट घ्या, धक्काबुक्की नका करू, सगळ्यांना पुढे येऊ द्या. सगळे सगळ्यांचं माईक लागलेत. एक मिनिट कोणासाठी थांबायचं अजून? नाही थांबा सर, एक मिनिट थांबा. मोबाईल तुला एक मिनिट, सगळ्यांचं झालं. पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट समजून जे विचारायचं आत्ताच विचारून घ्या. सुरू करा. आता तुम्ही आरएसएसला देणार होते सगळं, आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही, तुम्ही ते पोलिसांना दिलंय, हे तुमच्या मोर्चाचं यश काय? हे बघा, तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे. आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आरएसएसचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत, भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाही, हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट, ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक आरएसएस संविधानाच्या चौकटीत नाहीये, आरएसएस हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही आरएसएसचं ग्राउंड वर्क जमिनीवरती तोडून काढतो. शेवटच्या माणसाला आरएसएस किती धोक्याचं, आरएसएस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आरएसएस जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून आरएसएसवर बंदी घालावी, या बाबतीत तिथून पुढे कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू. दुसऱ्या बाजूला आरएसएस हा 100 वर्षे जुना संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आरएसएसची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू. आजचं हे आंदोलन, तुमच्या आंदोलनाची आता पुढची? आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले. का? कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिंमत करून आरएसएसच्या कार्यालयावरती आंदोलन केलं. पोलिसांचा इंधाळ बंदोबस्त कधीही औरंगाबादनी बघितला नाही. औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली. ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं, 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले. आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेले, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय, सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली. ही कशासाठी बोलवली गेली, ही कोणासाठी बोलवली गेली, ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केलंय आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे. पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरने येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहील. हे आंदोलन आता संपलंय का? आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे. आरएसएसनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून आरएसएसनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला एवढा मोठा जनसमुदाय आरएसएसच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरू शकतो, यांनीच महाराष्ट्रामधल्या तळागळ्यातल्या माणसाला जो भरोसा, कॉन्फिडन्स आणि ताकद मिळणार आहे तिकडनंच आमची जिंकणं हे संघावर बंदी आणण्यासाठी लढाई अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू. सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू. पण आपल्याला हे पण समजून घ्यायचं आहे की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हातमिळवणीच केली होती. इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, त्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं.
ते जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का, त्याची पोच सरकारला देतात का, या कारणावरनं कारवाई करणं. आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत, त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं. पण हे कोणी केलं नाही, कारण ह्यांच्यामध्ये ताकद नाही, ह्यांच्यामध्ये हिंमत नाही. RSSची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी, आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेलं आहे. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाही किंवा राष्ट्रध्वजाला मानत नाही किंवा 15 ऑगस्ट साजरा करत नाही, पण मात्र हे गोळवलकरांचे विचार कालबाह्य झाले असं पाठीमागे एकदा RSSने जाहीर केलं. ते काहीही बोलू देत, माझं एवढंच म्हणणं आहे की वक्तव्यांपेक्षा मी कृतीला जास्त मानतो. जर कोणाकडे ऑटोमॅटिक रायफल्स असतील, AK-47 असेल, आणि दुसऱ्या बाजूला ते मंचावरती येऊन म्हणत असतील की आम्ही शांतीपूर्वक राहतो, आम्ही अहिंसकवादी आहोत, तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांच्या घरामध्ये AK-47 आहेत. आणि ह्या मुद्द्यावरती माझी भूमिका सेम आहे. असं आहे की बावनकुळे असं म्हणाले की जे संघाला विरोध करतात तेच खरे दहशतवादी. माझं बावनकुळे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण निवडून आलेले सदस्य आहोत, आपण स्वतः कायदा समजावा आणि हे समजून घ्यावं की जे रजिस्टर्ड नाही आहेत, ज्यांच्याकडे इल्लीगल चंदा येतो आणि ज्यांच्याकडे इल्लीगल वेपनरीज आहेत, याची डेफिनेशन होते दहशतवादाची. जे बाबासाहेबांचा फोटो पकडतात, जे संविधान पकडतात आणि जे हातामध्ये राष्ट्रध्वज पकडतात, ते दहशतवादी नाही होत. एवढा फरक बावनकुळे साहेबांना नक्की करून दिली. सर्वांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभारी.